तुम्ही करत आहात हे चुकीचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब तिथं बोलत असताना शेतकरी स्वतःची म्हणजे शेतकऱ्याची भावना तिथं व्यक्त करत होते आणि 50,000 हेक्टरी तुम्ही द्या अशी मागणी केल्यानंतर दुर्दैव असं देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत तरी सुद्धा ते तिथं म्हणत आहेत की अरे राजकारण तुम्ही करू नका। म्हणजे कुणीच त्यांची भूमिका मांडायची नाही का? आणि जर गरिबाची भूमिका गरीब लोक तिथं मांडत असतील त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टीत राजकारण करत आहात, म्हणजे जातीवाद करत आहात, धर्मवाद करत आहात, त्यात राजकीय पोळी भाजत आहात, पण स्वतःची भूमिका शेतकरी जर मांडत असेल त्यात तुम्हाला राजकारण दिसत असेल तर याला आलिशान सरकार असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांना फक्त मोठ्या लोकांचंच पडलंय, गरिबाचं अजिबात काही पडलेलं नाही। गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा 4,700 कोटींचा सरकारचा निधी आलेला आहे, केंद्र सरकारचा आलेला आहे, राज्याचे 1200 कोटी आहेत, मात्र कुठलीही फाईल पुढे सरकत नाही, तो निधीच वापरला जात नाही। संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही। पण आपत्ती व्यवस्थापन त्यांच्याकडे नसावं, त्यांच्याकडे हा आता कसं आहे की 4700 कोटी टोटल निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा निधी काहीतरी आहे की जो आपत्ती व्यवस्थापनकडे आता फक्त फाईलवर सही करण्यासाठी प्रलंबित आहे। आता आपत्ती व्यवस्थापन हे सामान्य लोक जेव्हा अडचणीत येतात त्या लोकांना मदत करण्यासाठी आणि ती मदत लवकर देणं अतिशय महत्वाचं आहे। आणि केंद्र सरकार सुद्धा एनडीआरएफच्या अंतर्गत आपल्याला मदत देत असतं आणि ते काही ह्या सरकारचं म्हणजे ह्या पक्षाचं सरकार आणि ते मदत देते असं नाही, पण कुठलीही सरकार आली तरी एनडीआरएफच्या अंतर्गत मदत त्या त्या राज्याला दिलीच गेली पाहिजे असं एक धोरण आहे। आणि ती मदत केंद्राकडे मिळून सुद्धा ती जर लोकांना तिथं वेळेवर मिळत नसेल तर ते योग्य आहे। आणि तिथं फाईलमधून सुद्धा यांना जर काही मलिदा खायचा असेल तर अतिशय दुर्दैव आहे। आपल्याला असं म्हणावं लागेल आपत्ती म्हणजे लोकांनी निवडून दिलं आणि आज लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार गरिबावरच आपत्ती आणत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हे बघा, फक्त सरकारच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाहीये असं नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सरकार संवेदनशील नाहीच आहे। त्याच्याचबरोबर जे मध्यमवर्गीय मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे 1,00,000 कोटी रुपयाची थकबाकी या लोकांची तिथं झालेली त्यांच्या बाबतीत सुद्धा असंवेदनशील आहे। युवांच्या नोकरीच्या बाबतीत असंवेदनशील आहे, महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत असंवेदनशील आहे। आता तुम्ही म्हणताय की पैशाचं सोंग करता येत नाही, मग मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी आणि आता लोक अडचणीत आले त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा नाही। एका बाजूला शक्ती मार्ग तुम्ही करता, जो शक्ती मार्ग कदाचित नॅशनल हायवेच्या धोरणानुसार तो कुठेतरी 70,000 कोटीमध्ये होऊ शकतो, तोच तुम्ही वेगळा निकष तिथं लावून 1,40,000 कोटीला जर घेऊन जात असाल तर मग हे 70,000 अतिरिक्त कोटी रुपये कोणाला चाललेत असा आम्ही तिथं प्रश्न करतो। म्हणजे एका बाजूला मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला तुमच्याकडे पैसा आहे, पण आमच्या गरीबाला द्यायला जर पैसा नसेल तर मग कुठेतरी तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय असं आम्हाला म्हणावं लागेल। पैशाचं सोंग जर करायचं असेल तर मी म्हणतोय की मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत ते सोंग तुम्ही दाखवावं, बुलेट ट्रेनच्या बाबतीत ते सोंग दाखवावं। गरीबाचा विषय येतो आणि डायरेक्ट बेनिफिट शेतकरी आणि कष्टकरी गरीबाच्या अकाउंटला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जर तुम्ही म्हणत असाल की पैशाचं सोंग करता येत नाही, मग ते योग्य नाही। मग दुटप्पी भूमिका, कॉन्ट्रॅक्टरची वेगळी भूमिका तुम्ही घेताय, गरीब कॉन्ट्रॅक्टरची वेगळी घेत आहात आणि शेतकरी आणि कष्टकऱ्यांची वेगळी भूमिका तुम्ही घेत आहात असं आपल्याला म्हणावं लागेल। पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा आहे 100% हा हेतू आहे। पात्र लाभार्थ्यांची संख्या हळूहळू ते कमी करतील। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना अडव्हान्समध्ये पैसे देत होता, म्हणजे 3 महिन्यांचा अडव्हान्स आम्ही दिला, 2 महिन्यांचा अडव्हान्स तिथं दिला, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही रक्षाबंधनची भेट तिथं दिली आणि नंतर जसं इलेक्शन झालं तुम्ही निवडून आला
त्यानंतर हळूहळू तुम्ही लाडक्या बहिणींचा आकडा कमी करत चाललाय. 26 लाख महिलांचं नाव आता तुम्ही कमी केलेलं आहे. आणि हळूहळू एक तुम्हाला सांगतो, जेव्हा स्थानिक स्वराज्य इलेक्शन होतील त्यानंतर पूर्णपणे ही योजना हे सरकार बंद करेल. नाही तर कोर्टामध्ये आपलाच एक माणूस कार्यकर्त्याला लावून या योजनेला अडचण हे 100% तिथं आणू शकतात. मग एका बाजूला तुम्ही हजारो कोटी पुरुषांना सुद्धा दिलेले आहेत का घाईगडबड होती तुम्हाला इलेक्शन निवडून यायची, आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र तुम्ही तिथं आता आमच्याकडे पैसा नाही कारण लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत. अहो, भ्रष्टाचार तुम्ही कमी केला तरी लाडक्या बहिणींना डबल पैसे तुम्हाला देता येतील, पण भ्रष्टाचार तुम्ही एका बाजूला कमी करत नाही, पण आमच्या लाडक्या बहिणींचं नाव तिथं कमी करत आहात. ही कुठं ना कुठंतरी इथं आम्ही आता तुमची मतं घेतली. आता लाडक्या बहिणी ह्या लाडक्या राहिलेल्या नाहीत, त्या कुठेतरी आमच्या पर्याय बहिणी झालेल्या आहेत, नाहीतर आमच्या दूर गेलेल्या बहिणी आहेत, असं कुठेतरी तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न तिथं करत आहात. संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, काल अतिवृष्टीच्या दौऱ्यावरती होते. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते म्हणतात की कुठेतरी हा सगळा 5 स्टार हा सगळा दौरा झाला. 3 तासात हा सगळा अतिवृष्टीचा दौरा जो आहे तो विरोधकांनी देखील आटोपलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीची टीका सत्ताधारी प्रवक्त्यांकडून केली जाते. संजय राऊत मर्सिडीज गाडीमध्ये बसून काजू बेदाणे खातात आहेत, त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केले. मग आता संजय राऊत साहेब जर मर्सिडीज गाडीमध्ये आले आणि त्याच्यावर तुम्ही टीका करतायत, तर मग आपण असं म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरला गेले त्याच्यावर आम्ही टीका करायची का, विमानाने गोव्याला गेले त्याच्या बाबतीत आम्ही टीका करायची. एक तुम्ही समजून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोधी पक्ष नेता असणाराचे व्हिडिओ आपल्या सर्वांकडे आहेत. अजितदादा तिथं विरोधी पक्ष नेता असतानाचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. अधिवेशनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना तिथं त्यांनी सांगितलंय की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याला भरीव निधी तुम्ही तिथं द्या, आणि तिथं दानत लागते शेतकऱ्याला मदत करायला, तेव्हा तुम्ही तिथं बोलत होता. आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री असताना सुद्धा 5.5 तासामध्ये तुमचा तिथं दौरा आटपला. तुमचे काही नेते जे करमाळ्यात जातात, इतर ठिकाणी जातात, राजकीय बैठका घेतात आणि शेतकऱ्याला तिथं ऐकून घेत नाहीत. मग ह्याच्यावर तुम्ही तिथं बोलत असताना फक्त विरोधी पक्षावर जर टीका करत असाल, अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं सांगता, शेतकऱ्याला भरीव निधी द्या, दानत लागते असं बोलता. आता तर तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार. आता मग 50,000 रुपये पर हेक्टरी द्यायला तुम्हाला काय होतं, ओला दुष्काळ जाहीर व्हायला तुम्हाला काय होतं, आणि तिथं कर्जमाफी करायची हीच ती वेळ असं आम्ही म्हणत आहोत. पण तुम्ही वाट बघत आहात की पुढच्या आमदारकीची वाट बघत आहात. आमचं मत आहे की खरंच तुमची दानत असेल तर एक तर कर्जमाफी तुम्ही आत्ताच्या आत्ता जाहीर करा, 50,000ची मदत करा, आणि ओला दुष्काळ हा तुम्ही जाहीर करा, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्या बाबतीत तुम्ही प्रवक्ते म्हणून सुद्धा काय म्हणत आहात हे दुनिया उघड्या डोळ्याने तिथं बघत आहे. काही जर घोळ झाला तर पूर्वी घोळ निस्तरायला मोठे पवार साहेब होते, आता घोळ झाले तरी ते आपल्यालाच निस्तरायचे, तरी त्यांना आठवण आलेली दिसते. एक तुम्ही समजून घ्या, वाईट काळामध्ये आणि चांगल्या काळामध्ये पवार साहेबांनी ज्या पक्षाला दिशा दिली, नेत्यांना दिशा दिली. चांगला काळ हे बघा, तो शासकीय कार्यक्रम होता असं आम्हाला कळतंय, आणि शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होता. तुळजापूरमध्ये तुळजा मातेच्या तिथं तो कार्यक्रम होता. मला जे कळालेलं आहे, दिवसभर त्यांनी जिल्ह्याची पाहणी करून मग संध्याकाळी त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. कलाकारांनी सांगितलं थोडंसं तुम्ही डान्स करू शकता, तर आता त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी तिथं डान्स केलेला आहे. पण तरीसुद्धा कलेक्टरांना मला विनंती करायची आहे की तिथे असणारे बऱ्याच तालुक्यातले लोक म्हणतात की अजूनपर्यंत त्यांना मदत पोहोचलेली नाही, पंचनामे हे झालेले नाहीत. मला काय सवय नाही की राजकारणामध्ये राजकारण करायचं आणि अधिकाऱ्यांना सारखं सारखं तिथं अडचणीत आणायचंय. मला तेव्हा एवढंच सांगायचं, पुढच्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर तिथले पंचनामे सरसकट झाले पाहिजे आणि लवकरात लवकर झाले पाहिजे, त्या बाबतीतली दक्षता त्यांनी घ्यावी. एवढंच इथं विनंती तिथं असणाऱ्या कलेक्टरांना मी करतो. काही लोकांचं, खास करून सोलापूरच्या आणि मराठवाड्यातल्या काही मुलामुलींचं तिथं मत आहे की ती पुढे ढकलण्यात यावी. लोकांचं आणि अनेक लोकांचं मत असेल तर ती पुढे ढकलायला काही हरकत नाही, पण पुढे ढकलत असताना काही ती मर्यादा दिली पाहिजे. 28लाच ती होणार असेल तर त्याच्यापेक्षा एक 7-8 दिवस जर पुढे. पण काय होतं की भीती अशी वाटते
की सरकार ती पुढे ढकलते, पण पुढे एकदा ढकलली की परत कधीच होत नाही. म्हणून बऱ्याच मुलांचं असंही मत आहे की पुढे ढकलू नये. माझं एवढंच मत आहे की जर सरकारने पुढे ढकलत असताना 7 दिवसात आम्ही घेऊ, 10 दिवसात आम्ही घेऊ असं बोलणार असेल तर ती पुढे ढकलावी. पण पुढे ढकलत असताना ढकलून पुढेच ढकलली ती अडचण तिथं होऊ शकते. त्यामुळे मुलांना सुद्धा विश्वासात घेणं आणि जिथे काय सेंटर्स आहेत आणि खास करून सोलापूर मराठवाड्या भागामध्ये तिथे असणाऱ्या सेंटरमध्ये असणाऱ्या मुलांना काही अडचणी असतील आणि जी मुलं आज पावसात अडकलेली आहेत त्यांचा अभ्यास तिथं झाला नसेल, तयारी झाली नसेल तर मग या मुलामुलींना अडचण येऊ शकते. त्यामुळे समावेशक निर्णय सरकारकडनं घेतला जावा अशी, नाही तर MPSCकडनं घेतला जावा अशी विनंती आम्ही सुद्धा मुलांच्या वतीने त्या ठिकाणी करतो. नगरमध्ये तुम्हीच गेले, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही. नगरमध्ये सगळ्या विशेषतः सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा दिसून येतो. हे एकही दौरा झालेला मुख्यमंत्र्यांचा झाला नसेल तर पण आता अहिल्यानगरमध्ये आपण बघितलं तर तिथे माझ्या तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर विखे पाटील साहेब जे पालकमंत्री आहेत ते आले होते. आता राजकारण सगळीकडेच केलं पाहिजे असं नाही, पण विखे पाटील साहेब हे खरंच 5.5 ते 6 तास लोकात जाऊन लोकांची चर्चा करून काही गोष्टी समजत होते, समजून घेत होते आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही दौरा हा मनापासून केलेला आहे. हा जर विखे पाटलांनी दौरा मनापासून केला असेल, आश्वासनं अनेक दिलेली आहेत, त्यांना आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला या गोष्टी तिथं लागतील. त्यामुळे ते पालकमंत्री असल्यामुळे लवकरात लवकर ते विषय संपवतील अशी अपेक्षा मी करतो. आता विषय एवढाच आहे की विखे पाटील साहेब मनापासून दौरा करत होते, दिलेला शब्द ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. पण ते फिरत असताना काही जामखेडचे जे भाजपचे पदाधिकारी आहेत यांनी मात्र विखे पाटील साहेबांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकलेला आपण बघू शकतो. आता हा वाद भाजपमध्ये आहे का हे आपल्याला बघावं लागेल. कारण माझे विरोधक जे सभापती आहेत त्यांचा दौरा झाला, विमानाचा झाला, लोकात ते गेले, 5-5 मिनिटं फक्त लोकांसाठी ते जिथं कुठं अडचण होती तिथं गेले. आता 5 मिनिटांमध्ये त्यांना काय कळलं हे मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. पण आता ठीक आहे, सभापती पण फिरले आणि विखे पाटील साहेब सुद्धा फिरले. त्यामुळे माझ्या मतदारसंघातले विषय संपतील, लवकरात लवकर संपतील अशी मी अपेक्षा करतो. नाही तर झालं असं की रोहित पवार जे मागतात त्याला विरोध माझे विरोधक म्हणजे राम शिंदे सर तिथं करतात. आता विखे पाटील साहेब हे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी अनेक घोषणा तिथं केलेल्या आहेत. फक्त त्यांच्यात वाद असल्यामुळे तिथं माझ्या मतदारसंघाचं नुकसान होऊ नये अशी मी अपेक्षा तिथं करतो. लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे तो महाराष्ट्रामध्ये तातडीनं वाटण्यात आला. 2 हप्ते अगोदर देण्यात आले. बिहारची निवडणूक आता तोंडावर आहे. अशा वेळी आता महिला रोजगार योजनाच्या ठिकाणी सुरू केली आहे. 10,000 रुपये हप्ता थेट महिलांच्या खात्यातून चालला. 70 लाख महिलांच्या खात्यावर झाला. 74 लाख गेला बिहारला ना. आता हे बघा, एक तुम्ही समजून घ्या की लाडक्या बहिणींना मदत का करावी लागली या सरकारला. कारण शेती धोरणाच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं, मजुराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं, रोजगाराच्या बाबतीत हे सरकार कमी पडलं. मग आता तिथं असणारा रोष हा कसा मिटवायचा तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली. 1500 रुपये महिलेला तिथं दिले गेले, ॲडव्हान्समध्ये पैसे तिथं दिले गेले आणि नक्कीच कुठं ना कुठंतरी त्या पैशाचा उपयोग तिथं असणाऱ्या गरीब वर्गाला हा झाला आणि त्याचा फायदा राज्यामध्ये तिथं असणाऱ्या महायुती सरकारला झालं. आता झालं असं की पूर्वी महाराष्ट्र योजना काढायचं आणि अख्खं देश तिथं ती योजना कॉपी करायचं, पण आपली मध्य प्रदेशची योजना कॉपी केली, तशीच्या तशी कॉपी केली. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नेत्यांना कुठंतरी विसर कमी पडला नाही. आणि आज महाराष्ट्राची योजना बिहार कॉपी करत असेल तर मग असं आपल्याला म्हणावं लागेल की कुठेतरी तिथं सुद्धा धोरणात्मक निर्णय गेला, हे सरकार कमी पडलं. आणि महाराष्ट्रामध्ये सरकार इलेक्शन झाल्यानंतर मात्र आमच्या लाडक्या बहिणींना विसरतं, तसंच बिहारमध्ये सुद्धा काही ना काही तिथं होऊ शकतं. त्यामुळे ही जी स्पर्धा, पॉप्युलिस्ट निर्णय घेण्याची स्पर्धा जी राज्यामध्ये सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान दीर्घकालीन होऊ शकतं असं भीती अनेक तज्ज्ञांना तिथं वाटायला लागलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, विद्यमान खासदार आहेत, त्यांचा आदर्श इतर राजकारण्यांनी घ्यायला हवा का? याप्रमाणे त्यांनी अतिवृष्टीमध्ये काम केलं किंवा लोकांना मदत केली. जो लोकप्रतिनिधी असतो, लोकात असतो, त्यांनी तिथं जाऊन मदत लोकांना केलीच गेली पाहिजे. ओमराजे भाऊंनी खरंच खऱ्या अर्थाने त्यांच्या भागामध्ये नुकसानच इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यांचा मतदारसंघ पुरा हा तसा पाण्यात होता आणि त्यात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जो चांगलं काम करतो त्याला लोक निवडून देतात
त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये नुकसान झाले तिथं खऱ्या अर्थाने लोकात जाऊन लोकांशी चर्चा करून मार्ग काढणं हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या सत्तेत असले तर त्यांनी उलट जास्त मदत ही तिथे असणाऱ्या लोकांना करणं पण तितकंच अपेक्षित आहे. पण काही भागामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांनी नेत्यांनी त्या पद्धतीने मतदारसंघाकडे बघितलं नाही, असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. पण ओमराजे भाऊ असतील आणि इतरही जे काही आमदार लोकात जाऊन ज्यांनी काम केलंय त्यांचं खरंच आपण मान्य केलं पाहिजे. त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. मराठी काय संपलं का? याच्या आधी महाराष्ट्रावर जेव्हा अडचण आली होती, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. पंतप्रधान साहेब हे दोन्ही राज्यात येणार होते, पण त्यांच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये जाऊन तिथं विमानाली पाहणी केली होती. महाराष्ट्रात त्यावेळेस ते आले नव्हते. आज सुद्धा आपण बघितलं तर अपेक्षा अशी होती की मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अमित शाह साहेब आले, त्यांनी कदाचित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असेल. एनडीआरएफ हे त्यांच्याकडे येतं. अपेक्षा एवढीच होती की त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून या भागामध्ये पाहणी करायला पाहिजे होती आणि मग पाहणी करून लगेचच आपल्याला मदत ही द्यायला पाहिजे होती. पण इलेक्शनच्या काळामध्ये झाडून पुसून सर्व नेते महाराष्ट्रामध्ये आले होते, पण महाराष्ट्र जेव्हा अडचणीत होतं तेव्हा मात्र केंद्रातले कुठलाही नेता तिथं आला नाही. ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. त्याच्याच बरोबर जेव्हा सांगली कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा केंद्रातले जे पथक होतं ते 4-5 महिन्यानंतर आलं. म्हणजे जेव्हा पाणी सुद्धा वाळून गेलं होतं, तिथं सगळं नुकसान, लोकांनी आपापल्या लेवलला घरदार शेती नीट केली होती, त्यानंतर पथक आलं होतं. आता मात्र अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही पंजाबमध्ये 1600 कोटी लगेच जाहीर करता. आमची अपेक्षा महाराष्ट्रकरांची एवढीच आहे की महाराष्ट्र हा मोठं राज्य आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ न घालता आज उद्या पथक महाराष्ट्रामध्ये दाखल होईल केंद्र सरकारचं, एनडीआरएफचं, आणि भरीव मदत 1600 कोटी तुम्ही पंजाबला 50,000 रुपये पर हेक्टर मदत राज्य आणि केंद्र मिळून तिथं करतं, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50,000 रुपये केंद्र आणि राज्य मिळून तिथं मदत ही दिली गेली पाहिजे. आणि हा आकडा 8 ते 10,000 कोटी पर्यंत हा जावा अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे केंद्रातले नेते आले नसले तरी मदत तरी 10-12 हजार कोटी रुपयाची केंद्राची आणि राज्यात अजून 10,000 ऍड करून 20,000 कोटीची मदत ही अतिवृष्टीमध्ये तिथं केली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्याबरोबर कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे. अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. जेव्हा अधिवेशन चालू होतं मी तिथं असणाऱ्या कृषी मंत्र्यांना प्रश्न केला होता. काय प्रश्न होता की जेव्हा हे जे आपलं विमा कंपन्या आहेत, विमा कंपनीकडनं तिथं जी ट्रिगर्स आहेत ते 5 ट्रिगरपैकी 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहे. आम्ही तेव्हा म्हणलं होतं, तेव्हा तिथं असणारे पत्ता खेळणारे जे मंत्री होते कोकाटे साहेब, ते तिथं कृषी मंत्री होते, त्यांना मी विचारलं होतं की 5 पैकी 4 ट्रिगर तुम्ही वगळलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान तिथं होणार आहे. उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं आम्हाला 4 ते 5,000 कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचवायचे. म्हणजे तुम्ही पैसे वाचवले राज्य सरकारचे, पण फटका कोणाला बसला तर शेतकऱ्याला बसला. का? एक उदाहरण सांगतो. सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आज जर ते 4 ट्रिगर असते तर 60,000 रुपये पर हेक्टर अधिकचे तिथं मिळाले असते. पण फक्त सरकारने निर्णय घेतला ते 4 ट्रिगर काढायचा, म्हणून 60,000 जे विमा कंपनीकडनं आमच्या शेतकऱ्याला मिळाले असते ते दुर्दैवाने आज सोयाबीन शेतकऱ्याला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. कांद्याचं तसंच, इतर पिकाचं तसंच, फळबागाचं तसंच. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. आणि आज इथं असणारे नेते काय म्हणतात तर आम्ही 7,000 हेक्टरी 8,000 हेक्टरी तिथं देऊ. त्यामुळे विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. हसनवारीवर ह्या लोकांनी तो विषय तिथं नेला आणि आज आमच्या शेतकऱ्याचं विमा कंपन्याला ते ट्रिगर काढल्यामुळे 12,000 कोटीचं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालेलं आहे. ते नुकसान कोण भरून काढणार याच्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या नेत्या या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. रविवारी भारत पाकिस्तान परत प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येत आहे. आशिया कपचा फायनल
येत असेल तर चांगली गोष्ट आहे. इंडिया जिंकेलच. आमच्या खेळाडूंवर विश्वास आहे. विषय इंडिया विरुद्ध पाकिस्तान या मॅचचा नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा मॅच होणार होती आणि जे काय पाकिस्तानमध्ये असणाऱ्या टेररिस्टनी इंडियावर जो हल्ला केला तो हल्ला बघता कुठंतरी केंद्र सरकारने बीसीसीआयला सांगायला पाहिजे होते इंडिया विरुद्ध पाकिस्तान खेळायला नको. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. ठीक आहे, आज बीसीसीआय एक वेगळी बॉडी आहे. केंद्र सरकारने बीसीसीआयला कुठेही काही सांगितलं नाही. बीसीसीआयने आदेश इंडियन टीमला दिला, तुम्हाला खेळावं लागतंय, कारण का बीसीसीआय एक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन आहे आणि त्या पद्धतीने आमचे खेळाडू खेळतात आणि ते प्रामाणिकपणे खेळतात. जसं केंद्र सरकार जे काही डिफेन्सला सांगतं, डिफेन्समध्ये असणारे जे आमचे सैनिक आहेत ते तिथे लढत असतात, त्यामुळे ते कधीही आपल्या देशाला वाऱ्यावर सोडत नाही. तसंच आमचे खेळाडू सुद्धा आमच्या देशाला वाऱ्यावर सोडत नाही. पण आम्ही अजून सुद्धा त्या भूमिकेवर ठाम आहोत की केंद्र सरकारने बीसीसीआयला सांगायला पाहिजे होतं की इंडिया वर्सेस पाकिस्तान ह्या मॅचमध्ये इंडिया हे पाकिस्तान बरोबर खेळायला नको पाहिजे होती. त्याच्यावर अजून सुद्धा आम्ही ठाम आहोत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत त्यांनी आता बेकायदेशीर ऍप आधारित टॅक्सी आणि रिक्षा आणि वाहनांवर कडक कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. एका बाजूला तुम्ही परवानगी देता, जेव्हा इथं बजेटचं सेशन चालतं 6 महिन्यापूर्वी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, तेव्हा तुम्ही टीव्हीवर भपकेबाजी करता की आम्ही तुला परवानगी नसताना सुद्धा तू कसा चालू आहे तुझ्याकडे बघतो, त्या कंपनीला सांगता. त्यानंतर एक त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात कोटीत तिथं स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर तुम्ही त्या आणि काही इतर कंपनीला परवानगी देता आणि परत आता तुम्ही इल्लीगल, आता कुठल्या कंपनीवर ते कारवाई करतात हे मला माहित नाही, पण इथं कुठंतरी एका कंपनीला तुम्ही अडचणीत आणता आणि त्याच कंपनीकडनं तुम्ही स्पॉन्सरशिप घेता आणि नंतर जाऊन त्याच कंपनीला तुम्ही परवानगी देता. मग कुठं ना कुठेतरी तुम्ही पदाचा वापर हा स्वहितासाठी केला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सर, कारण तुम्ही तरुणांचे प्रश्न नेहमीच घेता. आता अमेरिकेचा टॅरिफ लावण्याचा जो प्रकार आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये अनेक जे युरोपमध्ये शिकायला किंवा नोकरीसाठी ते भारतात परत येण्याची शक्यता. भारतामध्ये तरुण आणखीच बेरोजगार आहेत. अशामध्ये येत्या काळात आणखी बेरोजगारांची संख्या वाढेल. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे फसलेलं आहे, हे गणलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे. काही वर्षांपूर्वी चायना आणि आपल्यात खूप चांगलं रिलेशन नव्हतं. पाकिस्तानने आपल्यावर जो अटॅक केला काही महिन्यांपूर्वी, त्या अटॅकमध्ये सगळे ड्रोन चायनामध्ये बनलेले होते. जे विमानं आपल्यावर अटॅक करण्यासाठी वापरले ती विमानं सुद्धा चायनामध्ये बनले होते. जे बॉम्ब इंडियावर हल्ला करण्यासाठी वापरले ते चायनामध्ये बनले होते. आता पाकिस्तानला आणि अमेरिकेला शह देण्यासाठी परत तुम्ही जर चायनाकडे जात असाल तिथं तुम्ही फसला आणि तुम्ही ज्याला आपला मित्र म्हणत होता, आपण तुम्ही जादूची जप्पी जे हे अमेरिकेचे प्रमुख त्यांना तुम्ही झप्पी देत होता, ते आता तुमचे दुश्मन झाले आणि तिथं आपली जिरवण्यासाठी युएस मधले जे काही सरकार आहे ते जर आपल्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळे वेगळे टॅक्स लावत असतील आणि जो काय आपल्याला व्हिसा लागतो, म्हणजे आपले जे मुलं तिथं काम करायला जातात तो H1 व्हिसा जो तिथं लागतो त्याच्यावर जर मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढवला जात असेल आणि काही लोकांना परत आपल्याकडे पाठवलं जात असेल तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एक तर परराष्ट्र धोरण आपलं फसल्यामुळे आणि देशात सुद्धा ज्या पद्धतीने आपण काही विकास कामं करायला पाहिजे होतं ज्याच्यामुळे इथं असणाऱ्या मुलामुलींना आपल्याला नोकरी देता येईल, त्यात आपण कमी पडलो. आपण आता काही पॉलिसी म्हणतो, IT पॉलिसी असेल, चिप पॉलिसी असेल, पण त्या पॉलिसी फार उशिरा आपण आणल्यामुळे त्या मुलांना पण आपल्याला काम देता येईल का असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परराष्ट्र धोरण आपल्या देशाचं आज फसलेलं आहे असं आपल्याला ठामपणे म्हणावं लागेल. सर, दिल्ली में जाना चाहिए, दिल्ली से मराठवाड़ा में फ्लड जैसे दृश्यों को देखने मिलता है. CM DCM जो है सब वहाँ दौरा करने जाते हैं, वहाँ पे जो इंस्पेक्शन है वो देखने जाते हैं. किससे देखते हैं? एक तो वहां पे जाना इज इम्पोर्टेंट, उस तरीके से वो जा रहे हैं, विषय को समझ रहे हैं, विच इज गुड. लेकिन आप सरकार में हो, आप कैबिनेट की बैठक जब की जाती है तब कैबिनेट में बैठक में ये निर्णय होने की जरूरत है कि आप सरकार फार्मर्स को क्या मदद करने वाले हो. लेकिन उस कैबिनेट बैठक में कोई भी निर्णय वहां पे लिया नहीं जाता. आप फार्मर्स को
ग्रामीण भाग जो है, जो रूरल भाग है, वहां पे क्या मदद देने वालों, वहां पे कोई भी चर्चा नहीं होती। लेकिन चर्चा क्या होती है कि नेताओं को कहा जाता है कि आप डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में जाओ, लोगों से बात करो। लेकिन जब वो नेता वहां पे जाते हैं तब क्या वो करते, 1 घंटा फार्मर्स के लिए वो रखते हैं और 5 घंटे 6 घंटे जो है उस डिस्ट्रिक्ट में उनके जो पक्ष के नेता है या उनके पदाधिकारी, उनके साथ चर्चा के लिए वो रख रहे हैं। मतलब ये जो सरकार है वो नहीं चाहती कि गरीबों को मदद हो, किसानों को मदद हो। सिर्फ वो क्या कर रहे हैं कि वो टूरिज्म कर रहे हैं, वहां पे जाके सिर्फ दिखावा कर रहे हैं, फोटो निकाल रहे हैं कि देखो हम कैसे वहां पे जाके लोगों के विषय समझ रहे। बॉस, आप सरकार में हो, सत्ता में हो, जो अड़चन है वो अधिकारी उनके माध्यम से आपको समझ में आना चाहिए और इमीडिएटली वहां पे निर्णय लेना चाहिए। लेकिन वो निर्णय सरकार के माध्यम से नहीं लिया जा रहा, हम सबका कहना है। सर, अमित शाह भी मुंबई आते हैं, वो मुंबई का दौरा करते हैं, लेकिन जिस तरीके से वहाँ रेगुलेशन को वहाँ नहीं जाते हैं, लेकिन उनको जो सीएम और डीसीएम जो है उनको पत्र देते हैं एनडीआरएफ की टीम से कि उन्हें कुछ अगर मदद चाहिए तो वो करे करके सेंट्रल गवर्नमेंट। डेफिनेटली एनडीआरएफ का एक जो फंड होता है वो बहुत पहले से पॉलिसी है, वो कांग्रेस सरकार के टाइम से वो पॉलिसी है कि जब भी कोई राज्य पे एक आध अड़चन आती है, वो अड़चन आने के बाद एनडीआरएफ के माध्यम से वहां पे एक पॉलिसी है, एक फॉर्मूला, उसके तरफ से उनको फंड मिलता है। अभी क्या हुआ, जब सांगली कोल्हापुर में फ्लड्स आए थे, बीजेपी का सरकार था, तब उन्होंने जो उनके अधिकारी थे वो 4 महीने बाद वहां पे राज्य में आए थे। हमारी विनती है कि अभी केंद्र सरकार के जो भी अधिकारी है इमीडिएटली अभी राज्य में आने चाहिए, सर्वे होना चाहिए, कितनी मदद मिलनी चाहिए वो वहां पे डिफाइन होना चाहिए। अभी पंजाब में इमीडिएटली 1600 करोड़ मदद दी थी, अभी राज्य को, महाराष्ट्र को वहां पे 10,000 से 12,000 करोड़ की मदद ये केंद्र सरकार से अभी इमीडिएटली होनी चाहिए। और राज्य सरकार ने टॉप अप करके एडिशनल फंड्स देके एक तो 50,000 रुपीज पर हेक्टर वो मदद देनी चाहिए। जो ओला दुष्काल हम जो कहते हैं, जब बारिश ज्यादा आते हैं, वो जाहिर होना चाहिए। उसी के साथ राज्य सरकार से कर्ज माफी जो उन्होंने इलेक्शन के पहले जाहिर की थी वो इमीडिएटली आज जाहिर होने की जरूरत है। सर, वही में कहीं ना कहीं जिस तरीके से आई लव मोहम्मद और आई लव महादेव की जिस तरीके से पोस्टरबाजी हमने देखी थी, आप उस पोस्टर किस तरीके से देखते हैं? क्योंकि बहुत ज्यादा जो संगीन मामले इसमें बहुत कुछ होने लग गया है। आज जिस तरीके से कहीं ना कहीं जो पोस्टरबाजी है वो दिखाई दिशा में ट्वीट करके जिस तरीके से देखो, आई लव फार्मर्स, आई लव महाराष्ट्र, आई लव महाराष्ट्र धर्म, इसको हम सपोर्ट करते हैं। ये जो लोग ऐसे पोस्टरबाजी ट्वीट के माध्यम से समाज में जो वाद निर्माण कर रहे हैं या उसके पीछे जो भी ताकत है, उस ताकत को हम कीमत नहीं देते। आज किसान अड़चन में, आज सिर्फ हिंदू किसान अड़चन में ऐसा नहीं, आज मुस्लिम अड़चन में ऐसा नहीं, आज सब धर्म के लोग अड़चन है। और ये जो जातिवाद बीजेपी ने जो किया था विधानसभा इलेक्शन के पहले, मेरा उनको कहना है कि आज मराठा अड़चन में, आज ओबीसी अड़चन में, आज एससी अड़चन में, एसटी अड़चन में, तमें सरकार को मुझे कहना है आज फार्मर्स बड़ी राजा अड़चन में, उनको सपोर्ट करने की जरूरत है। आज युवा अड़चन में, सब महिला अड़चन है, सब समाज के है, हम सपोर्ट कर रहे हैं सबको। लेकिन ये जो आप बता रहे हो, ये ठराविक लोग है, बहुत कम लोग है, उनको जानबूझ के आगे लाया जा रहा है। समाज में तेड़ निर्माण करने की कोशिश की जा रही है, क्योंकि ये सरकार जो इश्यूज है, जो रियल इश्यूज है, उस इश्यूज पे फेल होती जा रही है। इसलिए विषय को डाइवर्ट करने की कोशिश ये सरकार या सरकार के जो घटक संगठन है उनके माध्यम से ये कोशिश हो रही है, ऐसा हमारा कहना है। एक मामला इसी का बीड़ से आया हुआ, बीड़ का मान्यता इलाका मुस्तफा मस्जिद, उसके ठीक सामने मौलाना इस तरह के बयान दे कि अगर आई लव मोहम्मद का बैनर लगाने पर अगर हमें गिरफ्तार किया जाता है तो हम, क्योंकि आदित्यनाथ को टारगेट करते हुए कहते हैं कि उनको यहाँ लाए या अगर बाद में तो उनको मस्जिद के सामने ही दफना दे। इसलिए भाषा अगर आई लव मोहम्मद को लेकर बोली जा रही है, उसका भी मामला नहीं। देखो, उनके जो भी गुरु है उस धर्म के, उनके बारे में वो अगर पॉजिटिव बोल रहे तो वो उसका कुछ इम्पैक्ट बाकी लोगों को नहीं होना चाहिए, ऐसे मुझे लगता है। लेकिन उनको सपोर्ट करते हुए, उनके धार्मिक गुरु को सपोर्ट करते हुए अगर किसी और व्यक्ति का वो निषेध करते हैं, वो भी गलत तरीके से करते हैं, उसको सपोर्ट हम नहीं करते। हमारा कहना है कि आप आपके धार्मिक गुरु को सपोर्ट कर रहे हो, अगर हिंदू लोग हिंदू का कर रहे, मुसलमान लोग मुसलमान का कर रहे, कोई और समाज के लोग और समाज का कर रहे,
तो वो तो कॉन्स्टिट्यूशन में अलाउड है, लेकिन कॉन्स्टिट्यूशन ये नहीं कहती कि अपने धर्म को सपोर्ट करते हुए कोई और धर्म को आप नीचा दिखाए या कोई और धर्म के लोगों को नीचा दिखाए। इसलिए हम सबका कहना है। और दूसरी बात कि जैसे हिंदुओं में बहुत सारे में धार्मिक गुरु है, वैसे मुस्लिम में भी बहुत सारे धार्मिक गुरु है। अभी बहुत सारे में गुरु दोनों समाज में होने के बाद कोई एक गुरु कोई भी गलत चीज बोलता है या गलत तरीके से बात करता है, उसका पेनल्टी सब समाज, उनके समाज को दी जानी चाहिए, ऐसे मुझे नहीं लगता। इसलिए कोई व्यक्ति कुछ कहता है उसके कारण उस समाज के सब लोग खराब है, ऐसे तो हम नहीं कह सकते। कॉन्स्टिट्यूशन उसको सपोर्ट नहीं करता, हम कॉन्स्टिट्यूशन पे बिलीव करते, इसलिए उस विषय को हम भी नहीं सपोर्ट करते। देखो, फडणवीस साहब के सामने जो किसान वहां पे बात कर रहा था कि हमको 50,000 रुपए पर हेक्टेयर देनी चाहिए, तब देवेंद्र फडणवीस साहब बोले थे कि तू राजनीति मत कर। वो भी गलत स्टेटमेंट था। अजीत दादा ने भी जो स्टेटमेंट दिया है कि किसान तो किसान की बाजू वहां पे मान रहा है, आप पेशेंटली वो चीज सुननी चाहिए। आपके पास अधिकार है, आप फाइनेंस मिनिस्टर हो, उप मुख्यमंत्री हो, देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री है, एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री है, आपके पास पद है, आपके पास सिग्नेचर की ताकत है। वो सिग्नेचर की ताकत इस्तेमाल करते वक्त कॉन्ट्रैक्टर को मदद करने बजाय आप अगर गरीबों को मदद करते हो तो ज्यादा उचित होगा। और जब लोग कहते हैं उनकी अड़चन होने के कारण वो बात करते हैं या कमेंट करते हैं, तो आप में पद होने के कारण वो चीज एक्सेप्ट करके समझ के पेशेंटली वो सुनना, उसके लिए भी बहुत बड़ी ताकत लगती है। वो ताकत आज के नेताओं में नहीं है, ऐसे दिख रहा है इनके सबके स्टेटमेंट देखने के बाद। टैरिफ जो है ये टैरिफ माफ डोनाल्ड ट्रंप ने छोड़ा है, जिस तरीके से दवाइयों के ऊपर भी 100% टैक्स जो अमेरिका लगाएगा 1 अक्टूबर से वो करने वाले हैं, जिससे टैरिफ और जो टूटना नहीं। वही बता रहा हूं कि ये जो परराष्ट्र धोरण है या डिप्लोमेसी जिसको कहते हैं कि दूसरे देशों के साथ जो डिप्लोमेटिक रिलेशनशिप हमारे होने चाहिए, अनफॉर्चुनेटली डिप्लोमेसी में हम कम पड़ रहे हैं। हम क्या करना चाह रहे हैं वो समझ में नहीं आ रहा। यूएस हमारा दोस्त था ऐसे हम कहते थे, अभी वो हमारा दुश्मन हो गया। दूसरी बात, बहुत सालों पहले हम चाइना को बाइकआउट करने वाले थे, चाइनीज कंपनी को हमने बाइकआउट किया था, हम टिकटॉक को बाइकआउट किया था। और आज अगर आप देखो इंडिया वर्सेस पाकिस्तान, जब वहां पे वॉर हुआ तब वो पाकिस्तान ने जब भी बम इस्तेमाल किए थे वो मेड इन चाइना थे। अभी पाकिस्तान और यूएस को कॉर्नर करने के लिए हम बोल रहे कि चाइना हमारा दोस्त है। अरे लेकिन चाइना ही तो पाकिस्तान को मदद कर रहा है, और बहुत पहले आप चाइना को बाइकआउट कर रहे थे। आप बोल रहे कि चाइना हमारी आज हमारा फ्रेंड है। आप एग्जैक्टली क्या करना चाहते हो लोगों को बताओ। आपका डिप्लोमेसी टोटली गलत हो गया। एक तो वहां पे मतलब इंटरनेशनल लेवल पे आप डिप्लोमेसी खराब होने के कारण बाहर के देश हमको टैक्स कर रहे हैं। और दूसरी बात, बिहार का इलेक्शन सामने देखते हुए आप जीएसटी कम कर रहे हो, लेकिन 8 साल पहले जो चीज हम बोल रहे थे कि आप इंश्योरेंस पे जीएसटी मत लगाओ, 8 साल के बाद आपको ध्यान में आया अरे गलत हो गया, इंश्योरेंस पे हमने टैक्स नहीं लगाना चाहिए था। 18% टैक्स जो लगाया था उसके कारण अगर आप देखो साल में 18,000 करोड़ एक्स्ट्रा लोगों के पॉकेट से आपने निकाला। अभी 8 साल का अगर वैल्यू अगर आप देखोगे, अगर 15,000 भी ले लो और 8 साल के बाद मतलब 1 लाख करोड़ रुपए आपने इंश्योरेंस कंपनी का इंश्योरेंस पॉलिसी में टैक्स लगाने के बाद वहां पे लिया था। अगर मोटरसाइकिल की बात करो, 25,000 पर मोटरसाइकिल आप टैक्स लगाते थे। 2 करोड़ से ज्यादा मोटरसाइकिल हर साल देश में बिकती है। अगर 2 करोड़ इंटू 25,000 किया तो करीबन 50,000 करोड़ रुपए आप टैक्स लगा रहे थे। अभी आप बता रहे हो कि हमने जीएसटी कम किया, 8,000 रुपए कम कर दिए। मतलब आप अगर बात करो तो उसका वैल्यू अगर निकालोगे 1 लाख करोड़ के आसपास एडिशनल टैक्स
आज तक अपने मोटरसाइकिल बाय करने वाले वो कौन है? फार्मर्स है, गरीब लोग है, मिडिल क्लास लोग है, स्टूडेंट्स है। मतलब ये सरकार एक तो बाहर के टैक्स पॉलिसी में, डिप्लोमेसी में कम पड़ी, और जीएसटी का आज जो भपका कर रहे हैं, मतलब आप 8 साल के बाद टैक्स कम कर रहे हो, मतलब 8 साल आपने एक्सट्रॉशन जो किया था, लोगों का जो पॉकेट मारा, उसके बारे में आप बात नहीं कर रहे हो। आप दवाई पे टैक्स कम किए, आप आज बढ़ाइया कर रहे हो कि देखो हमने दवाई पे टैक्स कम किया। अरे दवाई पे टैक्स क्यों लगाया पहला, वो हमारा प्रश्न है। ये सरकार थोड़ा सा कंफ्यूज्ड हो गई, ऐसे हम सबको लगता है। अभी खुद ही टीवी पे, पेपर पे ऐड देके बता रहे, देखो हमने टैक्स कम कर दिया। मतलब टीवी पे और पेपर पे वो बताना चाहते 8 साल हमने आपका पॉकेट मारा। सर प्रधानमंत्री स्वदेशी का नारा देते हैं और वही महाराष्ट्र सरकार टेस्ला का प्रचार कर रही है। क्या कर रहे? प्रधानमंत्री स्वदेशी का नारा देते हैं, स्वदेशी यूज करो, और महाराष्ट्र सरकार टेस्ला का प्रचार कर रही है। अभी क्या है कि एक तो टाटा इलेक्ट्रिक गाड़ियां बना रही है, महाराष्ट्र में टाटा का बहुत बड़ा प्लांट है। बजाज भी अभी इलेक्ट्रिक मोटरसाइकिल्स या स्कूटर्स का कोशिश कर रही है। हमारा कहना था कि इन कंपनियों को आप थोड़ा सा टैक्स बेनिफिट दे दो, उनको थोड़ा सा सपोर्ट करो। इंडियन गाड़ियां, इंडियन कंपनियां हैं, तो आगे जाके महाराष्ट्र में और ज्यादा कैपेसिटी वो बनाएंगे। लेकिन क्या है कि पेपर में चर्चा ये टेस्ला के बारे में ज्यादा हो रही है। अभी टेस्ला ने कंपनी यहां पे एस्टेब्लिश नहीं की, उन्होंने सिर्फ दुकान खोला। अभी टाटा का दुकान खुलता है तब कोई मंत्री वहां पे नहीं जाता, लेकिन टेस्ला का जब दुकान खोला, क्योंकि उसका मालिक दुनिया का सबसे अमीर मालिक है, इसलिए चर्चा उसकी बात है। उसका इनॉग्रेशन करने के लिए कौन गया? तो देवेंद्र फडणवीस साहब गए। ठीक है, प्रॉब्लम नहीं है, वहां पे आप जाते हो, लेकिन एकनाथ शिंदे को बाहर रखते हो। लेकिन एकनाथ शिंदे का जो नेता है, जो प्रताप सरनाईक, वो देवेंद्र फडणवीस साहब के साथ जाता है। अभी उनको गुस्सा किसको आता है? तो एकनाथ शिंदे साहब को आता है कि मुझे तूने नहीं बुलाया। तो अधिवेशन जब चलता है वहां पे टेस्ला को बुलाया जाता है, गाड़ी को वहां पे थोड़ी चलाई जाती है, वहां पे भपकेबाजी करते हैं। और इंडिया, महाराष्ट्र की और इंडिया की सबसे पहली टेस्ला गाड़ी किसी एकाध दूसरे व्यक्ति ने नहीं ली, वो हमारे राज्य के प्रताप सरनाईक साहब जो मंत्री है, उन्होंने वहां पे वो गाड़ी दी। मतलब ये जो टेस्ला के अराउंड जो राजनीति है, वो अमीरों की राजनीति है, गरीबों की राजनीति